तुम्हा सर्वांचे डिव्हाइन न्यूमरोलॉजी अँड वास्तू ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र किंवा अश्विन नवरात्रात नवदुर्गांची साधना उपासना कोणत्या मंत्रांनी करावी व देवी आईला कोणकोणत्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे हे पाहणार आहोत. यावर्षी देवी आई नवरात्रात कैलास पर्वतावरून पृथ्वी तलावर हत्ती या वाहनावर विराजमान होऊन येणार आहे. हत्ती हे सौभाग्य, समृद्धी, ऐश्वर्य, धन यांचे प्रतीक आहे. हत्ती हे गजलक्ष्मीचे स्वरूप आहे. आपण मंत्रसाधना कोणती करावी, देवी आईस नैवेद्य कोणता अर्पण करावा, जेणेकरून आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आईचे पहिले स्वरूप शैलपुत्री हे असून त्या दिवशी ह्रीं शिवाय नमः या मंत्राचा जप रुद्राक्ष माळेवर करावा. मंत्राची जपसंख्या 7, 11, 16, 27, 54 किंवा 108 माळा असा असू शकतो. या मंत्राच्या जपाने सूर्यग्रह स्ट्रॉंग होतो. ज्या व्यक्तींना प्रमोशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यात प्रावीण्य हवे आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा. मंत्र जप सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा नवरात्रात देवी साधना करण्यास रात्री 11 ते ही सर्वोत्तम वेळ सांगितलेली आहे. तुम्ही ह्या वेळी मंत्रसाधना करू शकतात. शैलपुत्री आईला या दिवशी गाईच्या दुधाची गूळ टाकून केलेली मिठाई, त्यात मखाने व केसर अवश्य टाकावे. या अशा मिठाईचा नैवेद्य आईला अर्पण करावा. द्वितीयेच्या दिवशी आपण पूजा करतो देवी ब्रह्मचारिणी आईची. आईने एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे. हे आईचे ज्ञान व वैराग्याचे स्वरूप दर्शविते. आई शनिग्रहाशी संबंधित देवी आहे. शनिग्रहालाही साधना, उपासना व वैराग्याचे स्वरूप मानले जाते. शनीची 7.5 चालू असेल, शनी संबंधित कुठलीही पत्रिकेत समस्या असेल तर आई ब्रह्मचारिणी देवीची साधना त्यासाठी उत्तम मानली जाते. या दिवशी देवी आईला गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा कुठल्याही नैवेद्य अर्पण करताना त्यात गुळ किंवा साखर अवश्य टाकावी. देवी ब्रह्मचारिणी आईचा मंत्र आहे ह्रीं श्री ब्रह्मचारिण्ये नमः किंवा ह्रीं श्री अंबिकाये नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप उपासना ही पहिल्या दिवशी ज्या वेळेत केली त्या वेळेतच करण्याचा प्रयत्न करावा. तृतीयेच्या दिवशी देवी चंद्रघंटा आई या स्वरूपाची साधना उपासना केली जाते. आईचे स्वरूप हे चंद्रासमान कांतिमय असल्याने आईने मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे. आई युद्धाची देवी मानली जाते. देवी चंद्रघंटा आईच्या घंटानादाने युद्धाचा प्रारंभ होतो. पत्रिकेतील चंद्र स्ट्रॉंग करण्यासाठी देवी चंद्रघंटा आईच्या ह्रीं ऐं शक्तये नमः या मंत्राची साधना सर्वोत्तम वेळेत करू शकता. या दिवशी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य देवी आईला अर्पण करावा. उदाहरणार्थ शिरा, गूळ किंवा साखर टाकून करू शकता. त्यात किसमिस, खोबरे व वेलची अवश्य टाकावी. या साधनेने पत्रिकेतील चंद्र स्ट्रॉंग होऊन चंद्राच्या संबंधातील सर्व दोष कमी होतात. कुठल्याही कफ स्वरूपातील आजार कमी होतात. चतुर्थीच्या दिवशी देवी कुष्मांडा ह्या आईच्या स्वरूपाची साधना व उपासना केली जाते. देवी आई गुरुग्रहाशी संबंधित आहे. देवी आईचा मंत्र आहे ऐं ह्रीं देव्ये नमः. या मंत्राची साधना उपासना सर्वश्रेष्ठ वेळेत करू शकता. गुरुग्रह बलवान करण्यासाठी या मंत्राचा जप करू शकता. गुरुग्रह ज्ञान, वैराग्य, संतती, धन या संबंधित आहे. या गोष्टी चांगल्या करण्यासाठी देवी कुष्मांडा आईची साधना सर्वश्रेष्ठ मानली जाते. या दिवशी देवी आईला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. पंचमीच्या दिवशी देवी स्कंद माता आईच्या या स्वरूपाची साधना व उपासना केली जाते. देवी स्कंद माता सिंहावर कार्तिकेय पुत्रासोबत विराजमान आहे. कार्तिकेय भगवान सेनापती आहे. देवी स्कंद मातेला कार्तिकेय अतिशय प्रिय आहे. स्कंद मातेची साधना उपासना केल्याने संतती संबंधित सर्व समस्या दूर होतात. देवी स्कंद मातेचा मंत्र आहे ऐं क्लीं स्वामिन्ये नमः. या मंत्राने जर 5व्या दिवशी जपसाधना केल्यास संतती संबंधित सर्व समस्या दूर होतील व
उत्तम संततीची प्राप्ती होते. मंत्र साधने सोबत गोपाळ सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ केल्यास अतिउत्तम. देवी मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने पाकातील मिठाईचा नैवेद्य देवी आईला अर्पण करावा. देवी आई प्रसन्न होते. उदाहरणार्थ इमरती किंवा गुलाबजामुन. षष्टीच्या दिवशी देवी कात्यायनी आईच्या ह्या स्वरूपाची साधना व उपासना केली जाते. देवी आई विवाहाशी संबंधित असून विवाहात समस्या येत असेल तर षष्टीच्या दिवशी देवी कात्यायनी आईची साधना उपासना करावी. देवी कात्यायनी शुक्र स्वरूप मानले जाते. शुक्र विवाहासाठी आवश्यक असल्याने देवीची साधना क्लीम श्रीम त्रिनेत्राय नमः या मंत्राने करावी. या दिवशी देवी आईला उसाचा नैवेद्य अर्पण करावा. देवी आईला कुठलाही नैवेद्य अर्पण करत असताना त्यात छोटासा उसाचा तुकडा ठेवला तरी चालू शकतो. त्यासोबत सौभाग्याचे अलंकार देवी आईला अर्पण करावे. सप्तमी शत्रुनाशासाठी सर्वात श्रेष्ठ रात्र मानली जाते. या दिवशी देवी कालरात्री आईची साधना व उपासना केली जाते. या दिवशी तुपासोबत तेलाचा दिवा पिवळी मोहरी टाकून देवी आई समोर अवश्य लावावा. केवडा जल, केसर, मखाने, गुळ टाकून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देवी आईला अर्पण करावा. देवी कालरात्री आईची उपासना व साधना क्लीम ऐं श्रीम कालिकाय नमः ह्या मंत्र जपाने करावी. देवी कालरात्री आई ही राहू ग्रहाशी संबंधित आहे. तुम्हाला भीती वाटत असेल, राहूची दशा सुरू असेल तर तुम्ही देवी कालरात्री आईची साधना व उपासना या मंत्राने अवश्य करावी. अष्टमी तिथीला महारात्री असे म्हटले जाते. या दिवशी देवी महागौरी आईची साधना उपासना केली जाते. त्याग, वैराग्य, जप तपाचे स्वरूप आई महागौरीचे आहे. उत्तम वराच्या प्राप्तीसाठी मुली अवश्य या देवीची साधना उपासना करून मनोवांछित वर प्राप्त करू शकतात. बुध ग्रहाशी संबंधित देवी असून हिरव्या रंगाचे वस्त्र या दिवशी देवी आईला अवश्य अर्पण करावे. देवी आईला या दिवशी बत्तासे, गाईच्या दुधाचा पेढा व पारिजातकाचे फूल अवश्य अर्पण करावे. देवी आईची मंत्र साधना करताना श्रीं क्लीं ह्रीं वरदाय नमः या मंत्राने देवी आईची मंत्र साधना करावी व योग्य वर प्राप्त करावा. नवमी तिथीला देवी सिद्धिदात्री आईची साधना व उपासना केली जाते. या दिवशी देवीला संपूर्ण 8 दिवसात जे नैवेद्य अर्पण केले ते सर्व नैवेद्य नवमीला अर्पण करावे. 8 दिवस केलेली साधना उपासनेचे फळ देवी सिद्धिदात्री आई देते. देवी केतू ग्रहाशी संबंधित असल्याने मोक्ष प्राप्त होतो. नवमीच्या रात्री 12 वाजता महाआरती करावी. देवी आईला गोकर्ण, जास्वंदी, कमळ, झेंडू, गुलाब ह्या 5 प्रकारच्या फुलांनी आरतीनंतर पुष्पांजली अर्पण करावी. शेवटी क्षमा प्रार्थना म्हणावी. देवी आईची उपासना व साधना ह्रीं क्लीं ऐं सिद्धाय नमः या मंत्राने करावी. शक्य असल्यास 9 कन्यांचे व 1 भैरव पूजन करावे. ते शक्य नसल्यास 5 देवतांना 5 केळी अर्पण करून गाईला खाऊ घालावे. याप्रमाणे तुम्ही नवरात्रात साधना उपासना व नैवेद्य देवी आईला अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ.